तात्यासाहेब नूलकर आणि डॉक्टर पंडित शिर्डीत आले. बाबांचे दर्शन घेऊन नमस्कार केल्यावर बाबांनी पंडितांना दादा भटांकडे पाठवले. दादा भटांनी पंडितांचे आनंदाने स्वागत केले. नंतर दादा भटांसोबत बाबांच्या पूजेसाठी पंडित मशिदीत परतले. बाबा कपाळावर गंध लावू देत नसत, पण पंडितांनी दादा भटांच्या तबकातून साहित्य घेऊन बाबांच्या मस्तकावर आदराने त्रिपुंड रेखले. हे पाहून दादा भट चिंतित पडले. त्यांना वाटले बाबा रागावतील, पण बाबा शांत आणि प्रसन्न होते. त्यांनी दादा भटांना स्पष्ट केले की त्याने मी आणि त्याचा गुरु एकच आहे मानून माझे गुरुपूजन केले. त्याच्या मनात जात धर्माची शंका नव्हती. त्याने मला आपल्या शुद्ध भक्तीनेच ताब्यात घेतले आहे. या लीलेतून साईबाबा आपल्याला शिकवतात की ईश्वरासाठी जात, धर्म किंवा रूढी परंपरा महत्त्वाच्या नाहीत. भक्ती शुद्ध आणि निस्वार्थ असली पाहिजे. शुद्ध भक्ती ही सर्व भेदभावांपेक्षा मोठी आहे. ओम साईराम.